आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। ते सांगोल्यातील संगेवाडी आणि मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे मुहुद मार्गे जेजुरीला रवाना होतील। सोलापुरातील मद्रुद इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मात्र शेत जमिनीवरील नोंद कमी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर सीबीआय आपलं उत्तर आज हायकोर्टात सादर करणार आहे। मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांनी हायकोर्टात आव्हान दिले। न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। चंद्रचूड आजपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे 50वे सरन्यायाधीश असतील। त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल। पंढरपूरमध्ये साने गुरुजींच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला शरद पवारांनी ऑनलाईन हजेरी लावली होती। त्यांनी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं कौतुक केलं। खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील राहिलेले आमदार तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेतात असं जाधवांनी म्हटलंय। निवडणुकीपूर्वी नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतील असं जाधव म्हणाले। अकोल्यात हर हर महादेव चित्रपटाचे शो अमोल मिटकरी यांनी बंद पाडल्याचा देखावा केल्याचा आरोप मनसेनं केला। मिटकरींना मनसेनं हिम्मत असेल तर चित्रपट बंद करून दाखवा असं आव्हान दिलंय। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच महिला येतील असं वक्तव्य भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलंय। चित्रा वाघ या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। तसंच त्यांनी संजय राठोडांविरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचं सांगितलंय। नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। एपीएमसी मार्केटमध्ये भव्य सत्कार समारंभ पार पडला। भारत जोडो यात्रा ही तर राहुल गांधींची भाजप जोडो यात्रा असल्याची जोरदार टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केली। राहुल गांधी ज्या ज्या राज्यात जात आहेत त्या त्या राज्यात काँग्रेस मागे आणि बीजेपी पुढे येत असल्याचं कराड म्हणाले। दरम्यान एक मोठी बातमी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे। नांदेडमधील शंकरनगर मधून या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि यात्रेचा आजचा मुक्काम हा वंजीर गाव फाटा इथं असणार आहे। शंकरनगर मधून आज यात्रेला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्रातील आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस आहे। तर आपण पाहतोय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात परवापासून दाखल झालेली आहे आणि आज त्याचा तिसरा दिवस आहे। शंकरनगर मधून या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुजीब शेख थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, आज भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस आहे, कसा दौरा आहे आजचा? आज बरोबर आज तिसरा दिवस राहुल गांधी यांचा आहे। नांदेडमध्ये दाखल होऊन त्यांना आज तिसरा दिवस आहे। जवळपास त्यांच्या भारत जोडो यात्रेचा नांदेडमधला हा तिसरा टप्पा आता सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। जवळपास 6 ते 7 किलोमीटरचं अंतर आतापर्यंत यात्रेनं पूर्ण केलेलं आहे आणि या 3 दिवसात जवळपास 60 ते 65 किलोमीटर अंतर यात्रेनं कापलेलं आहे। राहुल गांधी असतील, त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी यात्रेकरू आणि अन्य नेते या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत। आपण पाहतो की गेल्या 3 दिवसापासून सातत्याने नांदेड जिल्ह्यात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळत आहे। चालता चालता ते अनेक लोकांशी संवाद साधत आहेत। मग ते शेतकरी असतील, स्थानिक नागरिक असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, यांच्याशी ते चालता चालताच बोलत आहेत। त्यांच्या समस्या ते जाणून घेत आहेत, विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या। काल स्वतःच राहुल गांधी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांशी ते 15 ते 20 मिनिटं बोलत आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी म्हणजे आता नांदेडच्या शेतकऱ्यांनी त्यांना पीक विम्यासंदर्भात जो काही घोळ सुरू आहे त्या संदर्भात त्यांना माहिती दिलेली आहे। अशा पद्धतीने लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या त्याची निवेदन आहेत ते राहुल गांधी स्वीकारत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही यात्रा पहिल्यांदाच आल्यामुळे महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते या यात्रेमध्ये सहभागी कालपासून होत आहेत। आपण पाहिलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील, अनेक यांच्यासोबतचे आमदार, अनेक खासदार काँग्रेसचे या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाचा हा पहिला टप्पा आता सध्या सुरू आहे। बिलोली तालुक्यातल्या शंकरनगर येथून ही यात्रा निघालेली आहे आणि जवळपास 7 किलोमीटरपर्यंत ही यात्रा आता पोहोचली। इथून पुढे नायगाव म्हणून एक गाव आहे आणि या ठिकाणी पहिला टप्पा इथं या यात्रेचा पहिला टप्पा इथं पूर्ण होणार आहे। या ठिकाणी दुपारपर्यंत राहुल गांधी यांनी त्यांचे सहकारी विश्रांती घेतील आणि दुपारी
3च्या नंतर पुन्हा ही यात्रा पुढे चालणार आहे. पुढे पुन्हा 10 किलोमीटर पर्यंत वजीरगाव फाट्यापर्यंत ही यात्रा चालणार आहे. कुशनूर जवळ राहुल गांधी यांची कॉर्नर बैठक आहे कालप्रमाणेच, आणि त्यानंतर वजीरगाव फाटा येथे ते मुक्काम करतील. उद्याचा दिवस या यात्रेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की उद्या म्हणजे 10 तारखेला नांदेडमध्ये राहुल गांधी आणि या भारत जोडो यात्रेची जाहीर सभा होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या जाहीर सभेची नांदेडमध्ये तयारी करण्यात आलेली आहे. खूप मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या जाहीर सभेला जमण्याची शक्यता, आणि फक्त काँग्रेसचे नेतेच नाही तर महाविकास आघाडीतले अनेक नेते या जाहीर सभेला येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुप्रिया सुळे या सभेला येण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेचे काही नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार तयारी देखील नांदेडमध्ये जोरदारपणे सुरू आहे. आता आपण पाहतोय की निश्चितच मुजीब, या संपूर्ण यात्रेकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. नांदेडमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येनं लोक यात्रेमध्ये सहभागी झाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया आणि सुजया यांनी देखील सहभाग घेतला होता. भारत जोडोतील सहभागानंतर त्यांच्या राजकारणातील प्रवेश पक्का मानला जातोय. भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे 11 नोव्हेंबरला सहभागी होणार आहेत. नांदेडच्या सभेत ते राहुल गांधींसोबत येणार आहेत, तर उद्धव ठाकरे देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रा नेत्यांनी हायजॅक केल्याची टीका बावनकुळे यांनी केली, तर येत्या काळात काँग्रेसचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करतील असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते कृष्णकुमार पांडे यांचं भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत असताना निधन झालं. यात्रा सुरू असतानाच कृष्णकुमार पांडे हे अचानक कोसळले. काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक करण्याचा आदेश बंगळुरूतील न्यायालयानं दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. ठाण्यानंतर नालासोपाऱ्यामध्ये देखील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चित्रपट मालकांनी शो पुन्हा सुरू केला. ठाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जळगावमध्ये ही आयनॉक्स मध्ये सुरू असलेला हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडला. राष्ट्रवादीने चित्रपट बंद पाडल्याने मनसे आक्रमक झाले. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाशीत मनसेकडून हर हर महादेव चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हर हर महादेव चित्रपटावरून ठाण्यामध्ये राष्ट्रवादी मनसे आमने सामने आली. राष्ट्रवादीनं शो बंद पाडल्यानंतर मनसेनं ठाण्यामध्ये फ्री शो आयोजित केला. यावेळी फ्री शोला ठाणेकरांनी तुफान गर्दी केली. राष्ट्रवादीकडून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मनसे नेते अविनाश जाधवांनी ही टीका केली आहे. हर हर महादेव चित्रपटाबाबत प्रवक्त्यांनी बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत. तर राष्ट्रवादीकडून जातीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. नाशिकमध्ये हर हर महादेव विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. चित्रपट लावू नये अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा आयनॉक्स थिएटर मालकाला दिला. जितेंद्र आव्हाड नौटंकीबाज असल्याची टीका बावनकुळे यांनी केलेली आहे. आमदारकी धोक्यात आल्यानं नाटक करत असल्याची टीका त्यांनी केली. भिवंडीतील हसीनन फरहान टॉकीजला हर हर महादेव सिनेमाचा शो लावण्याची मागणी मनसेनं केली. या संदर्भात व्यवस्थापकांची भेट घेत चित्रपट लावण्याची मागणी केली. सातत्यानं खोक्यांवरून आरोप करणारे अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात येणार आहे. शिंदेच्या पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी ही माहिती दिली आहे. महिलांबाबत चुकीचं बोलणाऱ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे ती जतन करूयात. सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कामगार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा तौर यांनी ही घोषणा केली. औरंगाबादेत सत्तारांच्या घराबाहेर तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीच्या कैलास पाटलांसह 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवण्यात आला. सत्तार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गप्प का असा सवाल मनसेच्या गजानन काळे यांनी केलाय. पक्षाच्या चिंतन शिबिरालाही त्यांनी दांडी मारतायत. दया कुछ तो गडबड है असा सवाल त्यांनी मांडला आहे. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे वीरशैव लिंगायत समाजाची धर्मसभा संपन्न झाली. यात वीरशैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू आहे, त्यामुळे आगामी जनगणनेत हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी असा ठराव धर्मसभेत पारित करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीकडून मिरज कोर्टाच्या आवारात जिल्ह्यातील पहिला सेल्फी पॉइंट उभारण्यात आलाय। दिवाणी न्यायाधीश NM बंडगर यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन करण्यात आलं। कोयना जलाशयाला कोणतेही तडे केलेले नाहीत। कोयना जलविद्युत 1 आणि दुसऱ्या टप्प्याच्या आपत्कालीन भुयारातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीवर जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी स्पष्टीकरण दिलं। या पाण्याचा जलाशयाला, वीजगृहाला किंवा डोंगराला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं मोडक यांनी म्हटलं। वर्ध्यात 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली। साहित्य महामंडळाची बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। राज्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या 109 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढलेले आहेत, मात्र यातील 9 बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे। वर्ध्यातील सालोड शिवारात सुरू झालेल्या कालव्याच्या खोदकामाला विरोध करत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। या कामामुळे रब्बी हंगामात पाणी मिळण्याची शक्यता नसल्यानं पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। बातमीनंतर महापालिकेनं या रस्त्याचे डांबरीकरण करून बनवण्यात आलेलं आहे। पंढरपूरमधील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालय असं करण्यात आलंय। रुग्णालयावर नवं नाम फलकही लावण्यात आले। कल्याणमध्ये एकाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आला। ठगानं मोटरमन असल्याची बतावणी करत अनेकांची फसवणूक केली। उरणमध्ये सराफा दुकानाचा चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। 22 ऑक्टोबरला एम गोल्ड ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती। मुंबई गोवा महामार्गावरील ओरोसमधील चर्च समोर एसटीचा अपघात झाला। एसटीच्या धडकेमुळे एक जण गंभीर जखमी झालाय। भिवंडी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। खोपोलीमध्ये झेनिथ वॉटरफॉल डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तिघांचा अपघात झाला। यात 2 ट्रेकर गंभीर जखमी झाले। अजनी LTT मार्ग अकोला पूर्णा गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। हिंगोली रेल्वे संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन देण्यात आलंय। बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। जंगलामध्ये सतत वावरत असलेल्या काही गावकऱ्यांनी बिबट्याची दृश्य मोबाईलमध्ये कैद केली आहेत। कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी देशातील पहिला घोडे बाजार भरलाय। अकलूज घोडे बाजारात 68 इंच उंच आणि धिप्पाड असा सलमान सध्या सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय। बदलापुरात नाल्यावर फुटपाथ बांधला जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। बातमी दाखवताच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे। जळगावमध्ये चंद्रग्रहण पाहण्यासाठी मेहरून तलावावर विद्यार्थी, खगोल अभ्यासक आणि नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली होती। मात्र ढगाळ वातावरणामुळे चंद्रग्रहण न दिसल्यानं खगोलप्रेमींचा हिरमोड झाला आहे। नंदुरबारमध्ये नक्षत्र छंद मंडळाच्या माध्यमातून वाघेश्वरी मंदिर टेकडीवरून चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमींनी उपलब्ध करून देण्यात आला होता। यावेळी रक्तवर्णी चंद्र पाहण्याची खास दुर्बीण उपलब्ध करून देण्यात आली होती। PNG महाकरंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला सांगलीत सुरुवात झाली आहे। या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकण या जिल्ह्यातून 18 संघांनी सहभाग घेतला आहे। ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वरोराच्या आनंदवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला। आनंदवन मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुरु नानक जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। पिंपरी कॅम्प मधील गुरुद्वारामध्ये शीख बांधवांकडून पूजा करण्यात आली। कणकवलीचं ग्रामदैवत श्री देव स्वयंभूची यात्रा भरली। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरातल्या आदिवासी भागात वाघबारस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी दुर्मिळ होत चाललेल्या आदिवासींच्या वस्तूंचं प्रदर्शन घडवण्यात आलं होतं। बीडमधील श्री क्षेत्र कपिलधार इथे वीरशैव लिंगायत समाजाची धर्मसभा झाली। यात आगामी जनगणनेमध्ये हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी असा ठराव धर्मसभेत झाला। अभिनेता अभिषेक बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टीतर्फे अभिषेकचं स्वागत करण्यात आलं। जोधपूरमध्ये भारतीय वायुदल आणि फ्रान्स वायुदलाकडून युद्धाभ्यास सुरू आहे। यावेळी एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी राफेलमधून उड्डाण केलं। झारखंडमध्ये 2 काँग्रेस आमदार आणि कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर विभागानं छापे टाकलेत। यात 2 कोटींची रोकड आणि 100 कोटींच्या गुंतवणुकीचे कागदपत्र जप्त करण्यात आलेत। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीत 158 उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत। सुवर्ण मंदिरात गुरु नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली।
यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.